नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट, खमंग, कुरकुरीत असे मटारचे कटलेट बनवणार आहोत. अतिशय चविष्ट हे कटलेट तयार होतात. बनवायला सोपे आणि खायला तितकेच अतिशय चविष्ट हे कटलेट तयार होतात. ओला वाटाणा म्हणजे मटार आपण स्वच्छ साफ करून घेतलेला आहे. इथे आपण आता कुकरमध्ये 1 ते 2 शिट्यांमध्ये मटार शिजवून घेणार आहोत. मटार शिजवून होईपर्यंत इथे आपण 1 वाटी जाड पोहे घेतलेले ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. इथे आता 1 वाटी पोहे आपण बारीक करून घेतलेले आहेत. साधारण रवाळ असे दळून घेतलेले आहेत. बारीक करून घेतलेले पोहे आहेत ते एक आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत. कटलेटसाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, एक छोटा आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे आता वाटण बारीक करून झालेलं आहे. इथे पाहू शकता 2 शिट्यांमध्ये आपण कुकरमध्ये हे वाटाणे शिजवून घेतलेले आहे. शिजवून घेतलेले मटार म्हणजेच वाटाणा आपण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काढून घेणार आहोत. तर इथे आपण आता मिक्सर चालू बंद करून हा वाटाणा अगदी बारीक असं वाटून घ्यायचा आहे. इथे पाण्याचा वापर न करता फक्त आपण बारीक करून घेतलेले आहेत. बारीक करून घेतलेला मटार म्हणजेच वाटाणा आपण आता परातीमध्ये काढून घेणार आहोत. बारीक करून घेतलेला वाटाणा आपण आता परातीमध्ये काढून झालेला आहे. उकडून घेतलेले 2 ते 3 बटाटे आपण इथे आता स्मॅश करून घेणार आहोत. बटाटा छान स्मॅश करून झाल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, मिरची, आलं आणि लसूण, त्यातील आपण 2 चमचे इथे वाटण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर. पावडर मसाल्यांमध्ये 1 चमचा आपण इथे मिरची पावडर म्हणजे लाल तिखटाचा वापर केलेला आहे. अर्धा चमचा इथे आमचूर पावडरचा वापर केलेला आहे. 1 चमचा धणा जिरा पावडर, चवीनुसार मीठ. पोहे खातो त्या चमच्याने 1 छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. सर्व मसाले आपण आता व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण पाण्याचा वापर न करता इथे आपण 1 थेंबही पाण्याचा वापर न करता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण इथे आपण उकडलेला बटाटा वापरलेला आहे आणि वाफवून घेतलेला मटार घेतलेला आहे. तर मटार आणि बटाट्यामध्ये साधारण ओलसरपणा असतो. तर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण पाण्याचा वापर न करता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. इथे आपण आता कटलेट तयार करून घेणार आहोत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे असे कटलेट्स करून घेऊ शकता. इथे आपण अशा पद्धतीने हे कटलेट सर्व बनवून घेणार आहोत. तर इथे आपण मिश्रणामध्ये आमचूर पावडरचा वापर केलेला आहे. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. इथे आपण एका बाउलमध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्याच्या गाठी पूर्णपणे आपण मोडून घेणार आहोत. इथे आता गव्हाचं पीठ व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे. मिक्स करून घेतलेलं गव्हाचं पीठ बाजूला ठेवणार आहोत आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी जाड पोहे बारीक करून घेणार आहोत. इथे आता जाड पोहे आपण अगदी रवाळ असे दळून घेतलेले आहेत. ते आपण एका डिशमध्ये आता काढून घेणार आहोत. इथे आपण कटलेट्स बनवण्यासाठी तांदळाचं पीठ किंवा रव्याचा वापर न करता आपण पोह्याचा वापर करणार आहोत. इथे आपण बारीक करून घेतलेले पोहे आहेत ते एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे आपण आता लाल तिखटाचा वापर करणार आहोत. अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे. लाल तिखट आणि चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आणि लाल तिखट व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. इथे आपण आता गव्हाच्या पिठाचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जे कटलेट्स तयार करून घेतलेले आहेत ते आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. इथे मी गव्हाच्या पिठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर मैदा आवडत असेल तर तुम्ही मैद्याचं हे मिश्रण तयार करून घेऊ शकता. गव्हाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये हे कटलेट्स व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण आता बारीक करून घेतलेले पोहे आहेत त्याच्यामध्ये आपण हे कटलेट्स व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. सर्व कटलेट्स आपण अशाच पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. सर्व कटलेट्स आपण इथे आता पोह्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण आता तेलावर हे कटलेट्स तळून घेणार आहोत. तर इथे आपण हे कटलेट्स शॅलो फ्राय करून घेणार आहोत. दोन्ही बाजू छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे कटलेट्स छान तळून घ्यायचे आहेत. कटलेट्सची एक बाजू छान तळून झाल्यानंतर इथे आपण पलटी करून घेणार आहोत. सर्व कटलेट्स पलटून झालेले आहेत. इथे आपण आता दुसऱ्या बाजूने छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे कटलेट्स तळून घ्यायचे आहे. उलटपलट करून खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होईपर्यंत हे कटलेट्स तळून घेणार आहोत.
हे कटलेट्स तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्याला किंवा अगदी संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी सुद्धा बनवू शकता. तर इथे आपण अशाच पद्धतीने सर्व कटलेट्स तळून घेणार आहोत. सर्व कटलेट्स छान खमंग कुरकुरीत असे तळून झालेले आहेत. एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर हे कटलेट्स कशाबरोबर खायचे असा प्रश्नच पडत नाही, कारण हे कटलेट्स तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर सुद्धा देऊ शकता. नक्कीच एकदा अशा पद्धतीने खमंग खुसखुशीत कुरकुरीत असे मटारचे कटलेट्स बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.